कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। धनुने जर घरी जेवण टेस्ट केलं होतं तर मग तिलाही त्रास व्हायला हवा होता आणि भाग्याने शाळेत खाल्लं होतं। या मधल्या वेळातच कोणीतरी काहीतरी केलं असेल का? जेवणात कोणी काही? तुळजा झोपली ना अजून? नाही। का झोपीनं झाले का? सूर्य, मी घडलेल्या सगळ्या प्रकरणाचा विचार करते आणि आणि मला असं वाटतं की त्या जेवणात मुद्दाम कोणीतरी काहीतरी मिसळलं असावं। तुळजा कशाला असं कोण करेल? तुळजा माहित नाही। तू उगाच लय विचार करतेस बघ. अगं कधी कधी जेवणात चुकून काहीतरी पडताना मी असं होतं बघ. आता तिथे शेजारच्या गावात भंडाराच्या जेवणात विषबाधा झाली होती. चौकशी केल्यावर कळलं कीटकनाशकांच्या पिशवीत मसाला ठेवला होता म्हणून तसं झालं होतं. आता काय करायचं सांग बरं. आज पण ते वरदा पण दिनात पोरांकडनं काहीतरी गडबड झाली असेल म्हणून ते झालंय. आणि हे बघ आता सगळं मिटलंय ना. हा मग कशाला तू विचार करतेस? नको लय टेन्शन घेऊ. तुळजा तुला विचारू का? हो, बोल ना। समजा मी जेलमधनं लवकर सुटलो नसतो तर तू काय केलं असतं का? तर तुला सोडवण्यासाठी मी अख्ख्या जगाशी भांडले असते, पण तुला त्या जेलमध्ये राहू दिलं नसतं। पण जगाशी भांडायची काय गरज आहे? माझ्याशी भांडतीस का कमी आहे? हो, मी कधी रे भांडते तुझ्याशी? नेहमी तूच माझ्याशी भांडत असतोस। हे बघ आत्ता पण भांडतीस तू माझ्याशी. नाही नाही, मी नाही भांडत तुझ्याशी। भांडतीस. अरे जा, मला नाही बोलायचं तुझ्याशी आता काही। पण तू बोलली नाहीस तर मी बरा कसा होणार ग? सूर्य, मी डॉक्टर आहे, जादूगार नाही। पण माझ्यासाठी जादू करायचंस. तुझ्या प्रेमाच्या जादूच्या कांडीने माझं आयुष्य बदलून टाकलंस, सुंदर करून टाकलं. चल आता झोप, खूप रात्र झाली। कारण या जखमांना जादूची नाही, आरामाची गरज। झोप आता। झोप आता। गुड नाईट। सूर्या, कधी कधी भीती वाटते आपल्या या प्रेमाला, या नात्याला कोणाची नजर नको लागायला। एकीकडे मी माझं आयुष्य तुझ्या भोवती विणत चालले आणि तू डॅडीने विणलेल्या जाळ्यात अडकत चालले। मला तुला यातून बाहेर काढायचे सूर्या, बाहेर काढायचे। कुत्रा सुद्धा दिल्या भाकरीशी इमान राखून वागतो, पण ही तर बेईमान निघाली। खायचं सासरच आणि काळजी करायची माहेरची का? आता बायको ही माझी, 24 तास हिच्या डोक्यात फक्त माझाच विचार आला पाहिजे ना। मला काहीतरी केलं पाहिजे। अय बायको, मला सांग, तुझं सगळ्यात जास्त प्रेम कुणावर आहे? तुझ्या दादावर आहे ना? हा? पण आता नाही चालायचे काय, तुला माझ्यावर प्रेम करावं लागेल। तुझं माझ्यावर प्रेम केलं ना, आपला संसार आहे ना असा खुलल बघ, हसता खेळता राहील का, आहे का नाही? एक काम करू, आपण नाही खेळ खेळू। म्हणजे काय,
मी तुला विचारलेल्या प्रश्नांची ना तू मला बरोबर उत्तर दिली तर समजायचं तुझं माझ्यावर लई प्रेम. हा? खेळायचं ना? खेळू ना. खेळायचं आहे ना? अंगास हे बघ काय करायचं तू डोळे बंद करायचे आणि मी तुला एक वस्तू आहे ना तुझ्या हातात देणार तू ती ओळखून दाखवायची. चल डोळे बंद कर. बंद करतेस ना? हात पुढं कर गे. ओळख काय? पट्ट लय हाऊस तुला तुझ्या भावाला फोन करायची हाय का नाही? तुझ्या सासऱ्यानी तुझ्या नवऱ्यानी त्याला पोलीस चौकीतून वाचवून घरी आणला. त्यांच्याबद्दल एक शब्द तोंडात फुटला नाही तुझ्या. काय अगं खाल्लेल्या मिठाला जाग जरा तरी. तू अशी नाही सुधार तुझ्या तर. आज आहे ना आज एकच रट्टा बस. हा तू लाडाची बायको आहे तुला नाही मारणार एवढं. तसंही तुझ्या भावाला त्या पोलिसांनी इतका रेमटावलाय काय विचारूच नको. तुझ्या भावाला तिकडं मारल्यावर तर तुला पण त्रास झाला असेल दुखला असेल म्हणून आज आहे ना जास्त माराचा ओव्हरडोस नकोच. आणि तसाही आज आनंदाचा दिवस आहे. हे मी काय म्हणतोय आता पट्टा काढला ते तर घालायचा कशाला आहे का नाही? सेलिब्रेशन तो मागताय ना बॉस आहे का नाही? ए नवऱ्याला नाही नसतं म्हणायचं ग. प्रेम करूयात. अक्का काय झालं? अंधारचं मला इथं कशाला बोलवलं? अंधारात शिकवतो प्रकाश शोधायला. मला राहून राहून असं वाटतं मी जर शत्रूला जन्मच दिला नसता तर आज तेजूची ही अवस्था झाली नसती. तिच्या या अवस्थेला मीच जबाबदार आहे. तिला शत्रूच्या तावडीतनं सोडवायला पाहिजे. अक्का आपण काय तर करायला पाहिजे. कुणास ठाऊक आपल्या प्रयत्नाला जर यश आलं तर आपल्या तेजूचं भलंच होईल बघा. म्हणूनच आपण जे ठरवलंय ते करायची हीच योग्य वेळ आहे. उद्यापासूनच कामाला लागू. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.